आणि आज आपल्याला काहीच दिसत नाही. देवाचं रान करून हे जपलं. आपण नाणेघाटच्या लेणीमध्ये आहोत आणि ही नाणेघाटची लेणी याला अहिक लेणं बोलतात. काय नाव आहे? अहिक. अहिकचा अर्थ काय? ही लेणी भारतात जेवढ्या पण लेण्या आहेत किंवा काल आपण ज्या लेण्या पाहिल्या, तुम्ही पूर्वी ज्या लेण्या पाहिल्या असतील, तुम्हाला ज्या लेण्यांबद्दल माहिती असतील, तर त्या वैदिक लेण्या आहेत, त्यानंतर जैन लेण्या आहेत आणि बौद्ध लेण्या आहेत. या 3 धर्माच्या लेण्या आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. पण या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये ही अशी एकमेव लेणी आहे की जी कोणत्या धर्माला समर्पित केलेली नाही. ही लेणी एक प्रकारे जे राजघराणं आहे, ज्यांचं नाव सातवाहन आहे, या सातवाहनांचं एक प्रकारे जे राजकुळ आहे, तर त्यांचं प्रतिमा घर म्हणून, त्याचप्रमाणे इथे येणारे जे वाटसरू आहेत, व्यापारी आहेत, तर त्यांच्या रेस्टिंग पॉइंट म्हणून, आरामाचं ठिकाण म्हणून ही लेणी कोरण्यात आलेली. आता ह्या लेणीचा पूर्णच्या पूर्ण इतिहास आपण आता जाणून घेणार आहोत. इथे काय काय लिहिलेलं आहे. तत्पूर्वी सातवाहन कोण होते मी थोडक्यात सांगतो. काल आपण सातवाहनांचं नाव ऐकलेलं आहे. सातवाहन हे महाराष्ट्राचे आद्य राजघराणे, ज्यांचा महाराष्ट्रामध्ये जे जे राजे होऊन गेले